नमस्कार मंडळी. आज आपण चाललोय न्यू जर्सीतल्या ॲसबरी पार्क या बीचवर. अमेरिकेत आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि बीचवर जाण्यासाठीचे एकदम परफेक्ट वातावरण झालेलं आहे. या बीचला जाताना बीचच्या थोडंसं अलीकडे ही सुंदर आणि टुमदार घरं दिसतात. इथे काही घरांमध्ये लोक राहतात आणि काही घरं ही एअरबीएनबी या व्यवसायासाठी वापरतात. आणि या ज्या इथे तुम्हाला बिल्डिंग्स दिसत आहेत त्या आहेत इथल्या बीच साईड अपार्टमेंट्स. आता इथे आपल्यासारख्या भेळपुरीच्या वगैरे गाड्या नसतात, पण फूड ट्रक्स मात्र नक्की असतात. तसंच या बोर्ड वॉकवर तुम्हाला बीच साईड रेस्टॉरंट्स पण बघायला मिळतील. या बोर्ड वॉकवरून चालत चालत तुम्ही बीचवर जाऊ शकता. तसंच आता आपण आलोय ॲक्च्युअल बीचवर. अमेरिकन्सचा बीच डे हा ठरलेला असतो. पूर्ण दिवस ते आपल्या कुटुंबाबरोबर आणि त्यांच्या पेट बरोबर घालवू शकतात, कारण हा बीच आहे डॉग फ्रेंडली. आणि म्हणून आम्ही इथे कार्लाला घेऊन आलेलो आहोत. हा बीच डॉग फ्रेंडली तर आहे, पण डॉग्सना ऑफलिशही इथे मनसोक्त हुंदडता येतं. आता बघा, माझ्याच आजूबाजूला किती डॉग्स आहेत. हा एक क्यूट आणि गब्बू डॉग आम्हाला भेटला. त्याचं नाव आहे स्वान. इथे जे येणारे डॉग्स असतात ते एकदम फ्रेंडली असतात. जर कोणी ॲग्रेसिव्ह असेल तर त्यांचे ओनर्स त्यांना ऑफलिश ठेवत नाहीत आणि आपल्यालाही तशी कल्पना देतात. या बीचवर आल्यानंतर माणसं तर तुम्हाला भेटतातच, पण वेगवेगळ्या कुत्र्यांच्या प्रजाती पण तुम्हाला बघायला मिळतात. डॉग झोन बरोबरच इथे सर्फिंग झोन पण आहे, त्यामुळे इथे तुम्हाला माणसं सर्फिंग करतानाही दिसतील. लहानपणापासूनच मला शिडाच्या बोटीचं फार कुतूहल आहे आणि या बीचवर आल्यानंतर एकदा तरी शिडाची बोट दिसतेच दिसते. जसं मी मगाशी म्हटलं की इथे कुत्र्यांच्या बऱ्याच प्रजाती दिसतात, त्याप्रमाणे इथे येणाऱ्या कुत्र्यांचे स्वभावही तुम्हाला कळायला लागतात. काही खूपच गोड असतात, काही खूप पॉझिटिव्ह असतात, काही हे असे नमुने असतात. आता हा बघा, याचा बॉल शोधण्यासाठी किती त्याचे प्रयत्न चाललेत. काही कुत्री दिसायला खूपच मोहक असतात. त्यातलीच ही एक डॉगी होती. तिचं नाव होतं बीवी. आपल्याला जसं आपल्या मित्रमैत्रिणींना भेटून आनंद होतो, तसाच मला असं वाटतं की या सगळ्या डॉगीजना पण एकमेकांना भेटून असाच आनंद होत असेल. आणि जसं आपण आपल्या मुलाकडे खेळताना कौतुकाने बघतो, तसंच यांना पण बागडताना बघून खरंच खूप मजा येते. या बीचवर आल्यानंतर वेळ कसा जातो हे खरंच कळत नाही. आणि बघा ना, आपल्या माणसांमध्ये हेवे दावे असतात, मत्सर असतो, पण ह्यांच्यामध्ये ना कसले हेवे दावे, ना मत्सर, ना एकमेकांबद्दलची असूया असतं. ते फक्त निखळ प्रेम. हे सगळं बघण्यामध्ये 3-3.5 तास कसे निघून गेले खरंच कळलं नाही. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत, पण अजूनही म्हणावा तेवढा अंधार पडलेला नाहीये. पण आता हळूहळू सगळेच निघालेले आहेत. आम्ही पण तिकडून निघालो. रेतीत खेळल्यामुळे सगळी रेती कार्लाच्या अंगाला लागली होती, त्यामुळे तिला शॉवर देऊन इथे स्वच्छ केलं आणि मगच गाडीकडे निघालो. तोपर्यंत मस्त संधीप्रकाश पडला होता आणि कार्लाला तहानही लागली होती, त्यामुळे तिला गौरवनी पाणी पाजलं आणि आता घरी निघालोय. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.